जय सच्चिदानंद. पूज्यश्री आपल्याला साष्टांग नमस्कार. पूज्यश्री जेव्हा सामायिक करते तेव्हा सामायिकमध्ये नेमाने होणाऱ्या दोषांबाबत तर रोजच्या रोज होतात. म्हणजे लहानपणापासून आजपर्यंतच्या दोषाचे प्रतिक्रमणही होतं, पण रोजच फक्त तेच तेच दिसतात. त्याच्या पुढचे काहीच दिसत काही नाही. हरकत नाही. आता निरुमांच्या ज्या कॅसेट्स आहेत त्या पहा, शिवाय या सामायिकच्या ज्या येतात ना सामायिक मॉड्यूल्स, त्यात हम्म. खूप सगळे डिटेल्स, त्या सगळ्या गोष्टी आहेत आणि सामायिकचं एक्सप्लेनेशनही मिळतं आणि सामायिकचा विधीसुद्धा सांगितलाय. थोडी थोडी प्रॅक्टिस करा आणि हम्म. दादाजींची पुस्तकं वाचा, निरुमांच्या कॅसेट्स, सत्संगाचे ऐका. मग हळूहळू दृष्टिकोन रुंद होईल आणि दोषांचं स्वरूपही दिसेल. जेवढे दिसतील तेवढं बघा. बाकी 5 आज्ञांमध्ये सगळ्या दिवसात कुठे चूकभूल झाली त्याची तेवढी जागृती ठेवा, खूप झालं. पूज्यश्री जेवढे हप्तवाणी आहेत जवळजवळ सगळ्याच हा, नाही वाचलेत. हरकत नाही. आता प्रॅक्टिकलमध्ये आपल्या जीवनात कुठे त्याचा उपयोग होईल ते पहा, त्या दृष्टिकोनात राहा. पती पत्नीचा दिव्य व्यवहार, आईवडिलांचा व्यवहार, टक्कर टाळा, वाणी प्रतिक्रमण, ते सुद्धा निजदोष दर्शनाने निर्दोष. नीटपणे वाचा आणि प्रॅक्टिकली पहा. आपल्या जीवनात त्याचा कसा उपयोग होईल त्या गोष्टी. 2 पानं वाचायची, मग जागृती ठेवायची. नाही, ते सगळं वाचते तेव्हा तात्काळ लगेच म्हणजे जरा जास्तच जागृती, ज्ञानाची जागृती त्याबद्दल हरकत येते नाही. हळूहळू मग आणि मग होतच हळूहळू पुढे राहते जा. हळूहळू. आणि मग चुका धुवून टाकते. तरी म्हणजे हरकत नाही. जेवढं दिसतंय तेवढं बघा. नसेल दिसत तर शक्ती मागा. 5 आज्ञांमध्ये कुठे चूकभूल झाली ते चेक करा आणि आणि वेगळेपणाची जागृती वाढवा. मग शक्ती सुद्धा वाढेल. जय सच्चिदानंद. दीपक भाई, हा, बोला. मानाची ग्रंथी कशी कमी करायची? ते तर सांगितलं ना, 4 स्टेप्स, 5 लेवल्स. आपल्या मानामुळे कुणाला दुःख पोचत असेल तर प्रतिक्रमण करा आणि मानामुळे, अपेक्षेमुळे अपमान झाला तर समता भावाने पूर्ण करा. आणि अपमानाबद्दल दादाजींनी खूप सगळ्या गोष्टी सांगितल्या आहेत. 5 आज्ञा वापरा, निर्दोष पहा, समभावाने निकाल करा, निमित्ताला निर्दोष पहा. म्हणजे ज्ञान वापरल्यामुळे मानाची ग्रंथी तुटेल. अपमान होईल तेव्हा समजायचं की मानाची ग्रंथी तोडण्यासाठीच हा महान उपकारी आहे. अपमान करणाऱ्यालाच उपकारी मानायचं, म्हणजे अपमान आपली मानाची ग्रंथी तुटण्यासाठी तो चांगला उपकारी आहे. बरं. आणि कोणी मान देत असेल तर जोखीम समजायची. मान देणाऱ्यावर राग नसावा, अपमान करणाऱ्याचा द्वेष करू नये. तेवढी सुरुवात करा. बरं. आणखी एक होतं की जर अ, अ, ब्रह्मचर्याचे पालन करायचं असेल तरी मित्रमंडळी जी असतात ते सारे गप्पा मारतात, साऱ्या विकारी गप्पा हां, असतात. मग नाही, त्याला वाईट संगत म्हणायची आपल्यासाठी. एखादा सत्संगी ग्रुप बघा. आपल्या दादा भगवानांचं सत्संगी कुठे भेटले, मग एकत्र येऊन सत्संग करा. आठवड्यातून 1-2 वेळा आणि घरात आपल्या ब्रह्मचर्याची पुस्तकंही वाचा. दादाजींची इतर पुस्तकंही वाचा. सत्संगाच्या टचमध्ये राहा. अशा विषयविकारी बोलणाऱ्यांपासून लांब राहा. शाळेत किंवा कॉलेजमधले काही आहेत हो, म्हणून friends. थोडं हळूहळू तुम्ही निश्चय ठाम दाखवायचा. रक्षण करत राहायचं. कोणत्याही भावना बिघडवणं, विकारी भाव नाही आणायच्या. चुकीच्या मार्गावरून नाही जायचंय. निश्चय करा. शिवाय आप्तपुत्रांशी थोडं बोलत राहा. खूप चाव्या मिळतील जय तुम्हाला. सच्चिदानंद. तरुणा, जय सच्चिदानंद. पूज्यश्री, बोला. मी सरिता बोलते सरिता, पटण्याहून. बोला. तसं तर कोणाबरोबर भांडण होत नाही लवकर, पण एखाद्याशी झालं तर त्याच्याबरोबर बोलणंही शक्य होत नाही. आतून दुःख होत नाही, पण बाहेरून त्याच्याशी बोलू शकत नाही. हो, पण समोरच्याला दुःख होतं ना, हा, होतं मग ना. त्याचं प्रतिक्रमण करा आणि भेट टाळायचा आणि सहज भावनेत राहायचा असा निश्चय करा. जे घडून गेलं प्रतिक्रमण करा. दुःख दिलं तर हो, प्रतिक्रमण सुद्धा करते, पण तरीही समोरासमोर बोलू शकत त्यासाठी नाही. आपला अभिप्राय हा पुसून टाकायला हवा. भेद आपली बुद्धी पकडून ठेवते, नोंद घेते त्याची. मग असला माणूस आहे त्याच्याशी काय बोलायचं. अभाव झाला की नंतर मग दरी वाढते. म्हणून प्रतिक्रमण केलं तर हळूहळू तो भेद कमी होईल. आणि फाईल नंबर 2 शी सुद्धा खूप खटके उडतात. ते कायमच म्हणजे निगेटिव्हच बघतात. आता त्यांच्याशी समभाव राखा आणि प्रतिक्रमण करा आणि प्रार्थना करा त्यांच्यासाठी. ते सुद्धा सत्संगात यावेत आणि पॉझिटिव्हिटी जास्त वाढावी अशी कृपा करा. येतात, ते खूप कमी येतात, पण तेच निगेटिव्ह जास्त ठीक आहे, बघतात. तुम्ही त्यांना पाठिंबा द्यायचा नाही. नेगेटिव्हिटीबद्दल आर्ग्युमेंट नका करू. गप्प राहा. का असं करतात असं नाही म्हणायचं. मौनात राहा आणि प्रार्थना करा आतून. होय, जय सच्चिदानंद. समजून घ्यायचंय की भावकर्म, द्रव्यकर्म आणि नो कर्म ह्याविषयी थोडक्यात. हे क्रोध, मान, माया, लोभ असतात त्यांना भावकर्म म्हणतात. आणि द्रव्यकर्म म्हणजे जे परमाणू चार्ज होतील ते दुसऱ्या अवतारात द्रव्य कर्म असे होत राहतात. ज्ञानावरण, दर्शनावरण, मोहनीय, अंतराय,
नामकर्म, गोत्रकर्म, वेदनीय कर्म, आयुष्यकर्म ही 8 प्रकारची जणू 4 चष्म्यांसारखे आवरण आहेत. ज्ञानावरण, दर्शनावरण, मोहनीय अंतर आहे. आणि 4 शरीराद्वारे भोगली जातात. नामकर्म, गोत्रकर्म, वेदनीय कर्म, आयुष्यकर्म. आणि जेव्हा स्थूल फळ येतं त्याला नो कर्म म्हणतात. चालणं, फिरणं, बोलणं, विचार करणं, सगळ्या स्थूल क्रिया त्या नो कर्म आहेत. हे द्रव्यकर्म आवरण आहे सगळं. बरं. सगळ्या प्रकारच्या आवरणातून आपल्याला वेगळं काढलंय दादाजींनी. मन वचन काया, भावकर्म, द्रव्यकर्म, नो कर्म, लालन प्रसादच्या नावाची सगळी माया, त्यापासून आपल्याला मुक्त करून शुद्धात्म्यात वसवलंय. बरं. आणि याविषयी अधिक भाष्य केलंय आप्तवाणी 13 मध्ये. भावकर्म, नो कर्म, द्रव्यकर्म 80-100 पानात मावेल एवढं सगळं दादाजींनी डिटेलमध्ये सांगितलंय. बरं. जय सच्चिदानंद पूज्यश्री. जय सच्चिदानंद पूज्यश्री. बोला. तरुणा, हो बोला. पूज्यश्री, ज्ञानानंतर तर हे चांगलंच समजले की बडबड शाब्दिक करणं व्यर्थ आहे. बोललो तर टॅक्स आणि रिप्लेसमेंट होईल. आणि जसं आजही आपण म्हणालात की प्रार्थना सर्वात इफेक्टिव्ह आहे. पण कित्येक वेळा अशी परिस्थिती निर्माण होते की जिथे बोलणे तर समजतेच की शिवाय टॅक्स पडणार. गप्प होतो आपण, प्रार्थना सुरू करतो. पण तरीही परिस्थिती अशी उभी राहते, वाटतं जोपर्यंत प्रार्थनेचा रिझल्ट येईल, परिस्थिती हाताबाहेर जाईल किंवा उशीर होईल आणि आपल्या समोरची परिस्थिती आणखीनच बिघडेल. तेव्हा अशा परिस्थितीत मन थोडं विचलित होतं. बोलण्याची इच्छाही नसते आणि प्रार्थनेमुळे घाबरायला होतं. वाटतं की वेळ नाही निघून नाही, जाईल. दुसरा उपाय करा ना. समाधानपूर्वक बोलण्याची शक्ती मागा. यांच्या मनाचं समाधान होईल अशी वाणी बोलण्याची शक्ती द्या. तरुणा, अशी वाणी बोल, त्यांच्या मनाचं समाधान होईल. हे दादा भगवान, हे पद्मावती देवी, यांच्या मनाचं समाधान हो. त्यांच्यातील सर्व प्रकारचे अंतर आहे बाजूला होतं अशी कृपा करा. प्रार्थना करा मनामध्ये. त्याचं काय की आज नाही होणार, पण दुसऱ्या वेळी तिसऱ्या वेळी तरी शक्ती वाढेल आपली आणि नॉर्मल व्यवहार होईल. मग असंही सातत्याने प्रयत्न चालू असतो, पण तरीही समोर रिझल्ट येत नाही. रिझल्ट नाही मिळाला तरी हरकत नाही. आपल्याकडून त्याचं काय की पूर्वकर्मांचा हिशोब आहे आणि किती अभिप्राय व्यक्तींबाबत आपले आहे त्या सगळ्याचा शोध घ्या आधी. मग प्रतिक्रमण सुरू होतं. वाटतं की हा पूर्वजन्माचा हिशोब आहे. पुन्हा पुन्हा हेच ऐकवतात की पूर्वचा हिशोब आहे, त्यामुळे डिप्रेशन सारखं फिलिंग तरुणाला नाही येतं. नाही, पूर्वीचा हिशोब ही वेगळी गोष्ट आहे. पण आता नाही बोलू शकत असं कोण करतंय? सहज भावाने सांगायचं. दुःख होऊ नये अशी वाणी बोलायची आहे. अशी भावना ठेवा आणि प्रयत्न करा की माझा व्ह्यू पॉईंट हा असा आहे, तुम्हाला काय म्हणायचं आहे. हळूहळू कॉन्व्हर्सेशन वाढवा, सॉल्युशन काढा, मार्ग मोकळा होत जाईल. हं. जय सच्चिदानंद जय पूज्यश्री. सच्चिदानंद. कैलाश गुप्ता, पूज्यश्रींना नमन. कोटी हो, कोटी बोला. नमन. हे प्रतिक्रमण जे आहे ते होत नाही. झोप यायला लागते आणि एक हा, पण चुका तर दिसतात ना आपल्या. हो, कुणाला दुःख दिलं गेलं असा व्यवहार होतो ना. हा, ते तर लगेचच हा, मग कळतं. त्यासाठी माफी मागा आणि फार लांबण नाही लावायची. सांगायचं शुद्धात्मा दादा भगवान, हे शुद्धात्मा भगवान, व्यक्तीला अशा प्रकारे दुःख पोचवलंय, मनापासून क्षमा मागतोय, अशी चूक न करण्याची शक्ती द्या. भावप्रतिक्रमण आहे. आणि झोप येते म्हणजे समजायचं की ही सगळी आवरण आहेत. आवरण निश्चय केला तर आवरण तुटतील. हा. 84 लाख योनी भगवानांनी का बनवल्या? त्यात काय म्हणजे आपल्याला पुन्हा पुन्हा जन्म मिळतो आणि मरावंही लागतं. बघा, चुका मग केल्यामुळे आवरण, त्यामुळे गतींमध्ये फिरावं लागतं. अतिक्रमण केल्यामुळे 4 गतींमध्ये फिरावं लागतं. प्रतिक्रमण कराल आणि आत्म्याच्या जागृतीत राहाल तर 4 गतींमधून सुटका मिळेल. चुका कराल तर जेलमध्ये नाही टाकणार का तुम्हाला? हे जेलच आहे 4 गती हा. म्हणजे. जय जय सच्चिदानंद. सच्चिदानंद. मी दिनेश कुमार होतास, नाशिकगंजहून आलोय. बोला. जेव्हा आम्ही पोथी पूजा करतो तेव्हा मनाचे कॉन्सन्ट्रेशन नाही होऊ शकत आमच्या. म्हणजे वेगळ्याच गोष्टी आठवायला लागतात. म्हणजे मुलांचा रिझल्ट चांगला नाही आला, माझ्यासाठी ते का महत्वाचं होतं आणि पूजा अर्चा करत राहिलो, पण इच्छा असते की कॉन्सन्ट्रेशन पॉवर वाढावी, पण तरीही नाही होऊ शकत. काही हरकत नाही. परवा ज्ञान घ्या, नंतर मनाला वेगळं ठेवा. आणि दुसरा उपाय असा करा की एक लिस्ट बनवा. कोणकोणती कामं पेंडिंग आहेत ती लिस्ट बनवून ठेवा आणि मग आधी अर्धा तास पूजा करायचे. नंतर आपलं जे पेंडिंग काम आहे ते मग पूर्ण करू. मनाचं आधी- समाधान मिळवा. आधीच विचार येतो की आपण काही जास्त आठवत बसायचं नाही. नाही, आठवत बसायचं नाही, ते तर आधी आठवेलच. हा, आठवून लिस्ट बनवा की किती कामं पेंडिंग आहेत, आपण अर्ध्या तासानंतर करणार आहोत. चला, आता काही करू शकत नाही ना, नाही. मग पूजा करा. चांगल्या प्रकारे शक्ती मिळेल भगवानांकडून बरं. आणि नंतर व्यवहार पूर्ण करू हा. असं म्हणून मग सॉल्युशन काढा. आणि दुसरा प्रश्न आहे पूज्यश्री की
माझ्याकडून चूक होते तेव्हा मन सांगतं की चूक झाली आहे. प्रतिक्रमण त्याच वेळी होतं माझ्याकडून. पण तरीही चुका पुन्हा होतातच. कोणाला होणारच. कारण चुकांचं बघा, कांदा असतो ना, ऑनियन, बघा त्यात किती लेयर्स असतात. खूप सारे एक लेयर्स. काढल्यावर दुसरं येणार, दुसरं काढल्यावर तिसरं येणार. चुकांचेही लेयर्स बनतात. हळूहळू कमी होतील. काय बरं, प्रतिक्रमण करत हां. राहायचं. धन्यवाद. जय सच्चिदानंद. दादा भगवान, फाईल नंबर 3चा मोह संपत नाही. हां, मुलगा आहे की मुलगी आहे? मुलगा. हा, म्हणजे मोह भलेही नाही संपला तरी दुःख द्यायचं बंद करा. नाही, आम्ही तर ज्ञान घेतलंय, पण सूक्ष्मात जेव्हा त्याला त्रास होतो, तेव्हा अनुभव असा येतो की मला तो रडवतो. नाही, पण तो मोह बंद नाही होणार. ते कर्माचं फळ आहे, पूर्वभवाचं फळ आहे. आता तुम्ही हळूहळू एकमेकांना दुःख देणं बंद करा आणि दोषही बघायचे नाहीत. त्यामुळे हळूहळू मोह कमी होत जाईल, पातळ होत जाईल. मी त्याला दुःख नाही देत, पण त्याला जेव्हा त्रास होतो तेव्हा तो मोह मला रडवतो. हा, म्हणून त्याला त्रास होतो त्यावेळी प्रार्थना करा. प्रार्थना त्यामुळे केली. मोहही कमी होईल हं. आणि शुद्धात्म्याला प्रार्थना करायची. याला शांती मिळावी, नाही. समता राहील, संयोग चांगले जुळावेत, चांगली समज हं. मिळावी, त्याच्या अडचणी त्रास दूर व्हावेत, अशी प्रार्थना करा. कृपा करावी हां. पूज्यश्री. जय सच्चिदानंद. जय सच्चिदानंद. जय सच्चिदानंद पूज्यश्री. ऋतू खुराना, श्री गंगानगर. हा, बोला. पूज्यश्री, जेव्हा ज्ञानी पुरुषांच्या साक्षीने प्रतिक्रमण होतं तेव्हा तर माझ्याबरोबर कोणतीही फाईल यायला तयार नसते. मग आपल्या साक्षीने कसे प्रतिक्रमण काही करू? हरकत नाही. आपण मनातून त्यांच्या शुद्धात्म्याचं स्मरण करून माफी मागायची. आपल्याला तर आपले दोष धुवायचे आहेत. हं. अशी संधी मिळाली चांगलंच आहे, नाही मिळाली तर आपण शुद्धात्म्याला फोन करून माफी मागायची. तरी दोष आपले धुतले जातील आणि व्यवहार घरातले नॉर्मल होत जातील. कषायरहित व्यवहार. त्यांच्या प्रती जेव्हा द्वेष वाटतो तेव्हा जागृती सुद्धा असतेच, पण तरीही असं वाटतं की फाईल बरोबर व्यवहार नको. नाही, पण काय करा, घरात राहायचं असेल तर काही ना काही व्यवहार तर होणारच. म्हणून प्रतिक्रमण करा आणि द्वेष काढून टाका. आपले काही अभिप्राय आहेत व्यक्तींप्रती, अभिप्राय धुवून टाका. 5 आज्ञांचं सेटिंग करून अभिप्राय धुतले जातील, नॉर्मल व्यवहार होईल. कसे धुवू शकतो अभिप्राय? माफी मागत राहा आणि शुद्धात्मा बघा. शुद्धात्मा तर गुन्हा करतच नाही आणि प्रकृतीचा भरलेला माल आहे, तोही गुन्हेगार नाहीये. डिस्चार्जमध्ये कोणाला गुन्हेगार म्हणणार? हं. म्हणजे आपली दृष्टी जे झालं ते होय. व्यवस्थित, फाईल आहे, समभावाने निकाल करायचा आहे. अशा हळूहळू 5 आज्ञा सेट करा आणि प्रतिक्रमण सेट करा. नॉर्मल दोषरहित व्यवहार घडत जाईल हळूहळू. पूज्यश्री, मी आणि माझ्या बहिणीने मागील वर्षी ज्ञान घेतलं होतं. मग ज्ञान घेतल्यानंतर माझी बहीण खूपच गोंधळली होती की गुरुमार्गाने जावे का ज्ञानी पुरुषांच्या मार्गे. पण आता हट्टीपणाने गुरुमार्गावर निघून गेलीये. पण माझी अपेक्षा आहे की तिने इकडे वळावे, ज्ञानी नाही, हरकत मार्गावर. नाही. तिला ज्यांना जिकडे शांतता लाभेल तिकडे जाऊ दे. आपल्याला तर काय, ज्याला आध्यात्मिक कॉलेजमध्ये शांती नाही लाभत कोणत्याही स्कूलमध्ये, त्या लोकांसाठी दादा भगवानांचा सत्संग आहे. होय. ज्यांना लाभते शांती, यावं, त्यांनी पुढे जावं. होय. एकच उपाय आहे. ज्याला कुणाला ज्या कोणत्याही रस्त्यावर जायचं आहे, राग, द्वेष, क्रोध, मान, माया, लोभापासून सुटण्याचं ध्येय ठेवून मग पुढे जायचं. ती म्हणते की इथे आल्यानंतर मी तिकडेच चांगल्या प्रकारे जोडली काहीच गेलीये. हरकत नाहीये. बघा, जाऊ द्या. होय. आपण आपलं मोक्षाचं काम करून घेऊया. आणि माझा परवा भाऊ येणार आहे, तर त्याने काहीच बघितलं नाहीये सत्संगाचं. माझं म्हणणं आहे की माझी इच्छा आहे जो आनंद मला मिळालाय तो त्यांनाही हो, मिळावा. भावना ठेवूया. होय. जय सच्चिदानंद पूज्यश्री. बोला. मी सविता गुलाठी, दिल्लीहून. हो, बोला. माझा प्रश्न आहे की मी मंदिरात सिमंदर स्वामी आणि गुरुजींचीच पूजा करते. हे मी दादा योग्य भगवानांची. करते का? दादा दादा भगवानांची. भगवानांची, सॉरी. हा, बरोबर आहे, करा, बरोबरच आहे. बघा, माझ्या सिस्टर आणि मी 2014 मध्ये ज्ञान घेतलं होतं, ती सगळं करते. करू द्या. तर अनेक वेळा मला वाटतं की रामाचं सुद्धा मी करते, सगळ्या आरत्या करते, सणवार करते. तर आता मी काय करू? माझ्या मनात कधी कधी निराशा येते की नाही, नाही. मी चुकत तर नाहीये ना. नाही, तुम्ही बरोबर करताय. ठीक. आणि त्यांना सांगा, राम जी मूर्ती दिसते त्याच्या अंतरंगात जो आत्मा होता त्याचं स्मरण करा. श्रीकृष्ण आहे, त्याच्या अंतरंगात जो आत्मा तो भगवान आहे. शरीर तर त्यांनी सोडून दिलंय. हम्म. शरीर तर पंचमहाभूतांचं बनलंय. तत्वदृष्टी ठेवून पूजा करा. त्यांना सांगा, एखाद वेळेस सांगा, बाकी आम्हाला तर तेच सापडलंय, आपण त्या दृष्टीनेच पूजा करू. आणि पूजा सुद्धा करायची नाही, आपण आरती करावी, असे मग जय जयकार करावा आणि तत्व 5 आज्ञांचा वापर करूया. त्यामुळे मोक्षमार्ग पूर्ण होईल. मी फक्त एवढंच करते, आरती हो, बरोबर आणि आहे. दादा भगवानांच्या बस, असीम बरोबर आहे. जय-जयकार. तुमच्यासाठी बरोबर आहे. बस मला त्यांना जे हे करायचंय ते करू द्या. मला हे विचारायचंय की आपण सणवार कसे करायचे? काही हरकत नाही. आपण तत्वदृष्टीने पाहायचं आहे. अच्छा. इथेही तत्वदृष्टी म्हणजे कृष्ण भगवंतांच्या अंतरंगातील शुद्धात्मा, प्रकट आत्मा, तोच कृष्ण भगवान आहे. शरीर हे कृष्ण भगवान नाहीये. जय सच्चिदानंद. हं. हॅलो. बोला.
जय सच्चिदानंद. मी पुष्पा भट बोलतेय दिल्लीहून. हं. माझा प्रश्न असा आहे की म्हणजे कोणतीही स्थिती असो, म्हणजे त्या स्थितीत वाईट न वाटणं, जास्त खुश न होणं, म्हणजे समतल भावात राहणं. तसं तर ज्ञानात राहू शकता. ज्ञान घेतलंय नाही तुम्ही? सर. हा, मग परवा ज्ञान घ्या. नंतर ज्ञान हेच सांगतं, समभाव म्हणजे वाईट करणाऱ्याचा द्वेष नको, चांगलं करण्याबाबत प्रेम नको, समभावाने राहा. त्यातच ज्ञानामुळेच समभावात राहू शकाल. अज्ञानातेमुळे विषमभाव आपोआप होतोच. त्यामुळे ज्ञानाचा मार्ग मिळेल तुम्हाला, मग समभावात राहण्याच्या चाव्या मिळतील. जय हा, सच्चिदानंद. जय सच्चिदानंद. अयोध्या प्रसाद, लखीमपूर खीरी. जय सच्चिदानंद. मी अयोध्या प्रसाद सर. हा, बोला. सर, आपल्या आत्म्यावरच्या आवरणांविषयी मला थोडंसं जाणून घ्यायचं होतं सर. म्हणजे आवरणं कशी येतात आणि ती आत्म्याला कशी आच्छादून ठेवतात. भाई, आत्मा तर खूपच पॉवरफुल काय असतो. काय नाव आहे तुमचं? अयोध्या प्रसाद सर. आत्मा तर पॉवरफुल आहे, पण हो सर. तो जागृत अवस्थेत आलेला नाही ना, अज्ञान दर्शित आहे. बरं बरं. म्हणून आवरणं आली आहेत, हो, पुद्गल हो. जडतत्व चढलेत बघा. हं, हं, हं. आता ज्ञान घेतल्यावर आत्मा जागृती देतो. नाही, ज्ञान तर मी घेतलंय हा, 1 मग वर्ष. ज्ञानानंतर पुरुषार्थ चालू होतो. हो 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 हळूहळू पुद्गलचा जोर कमी होईल, हो आत्म्याची पावर वाढेल हो अजून. हो आता सुरुवात झाली. हो 1-2 अवतारात तर आत्म्याचा परमात्मा हो होईल. हो सर. हा हा. जय जय सच्चिदानंद. सच्चिदानंद. पूज्य श्री, आपल्या चरणी मी कोटी कोटी नमन करतेय. हं. मी 10 वर्षापासून टीव्हीवर प्रोग्रामवर आपल्याला काय नाव बघते. आहे तुमचं? मनसा देवी. बर. पूज्य श्री, मला कधीच वाटलं नव्हतं की मी इथे येऊ शकेन, पण मी आले. मला त्याचा खूप आनंद होतोय. खूप छान. शिवाय माझे मिस्टरही माझ्या बरोबर आले आहेत, पण छान ते आहे हा. ज्ञान घेण्यासाठी अजून तयार होत नाहीयेत. काही हरकत नाही, मला तुम्ही तरी घ्या बघा. आपल्याकडून शक्ती हवी आहे. मी त्यांच्या बरोबरच ज्ञान घेऊ नाही इच्छिते. नाही, ते नंतर घेतील. तुम्ही जेवण करून घ्या, त्यानंतर भूक लागेल तेव्हा जेवण करतील. जेवण तयार आहे, खा तरी. त्यांच्या बरोबर बसायला जाल तर त्यांची वेळ आणि तुमची वेळ. नाही पूज्यश्री, मला शक्ती द्या की हा, मी प्रार्थना करू. हा, जय ज्योती- सच्चिदानंद. नरेंद्र प्रताप सिंह. मुक्तिराज सैनी, बोला. सर, घरातल्या कलहांपासून कशी सुटका होईल? घरातल्या कलहापासून कशी सुटका होईल? त्यासाठी तुम्ही आधी क्लेशरहित व्हा. ज्ञानात राहून 5 आज्ञांमध्ये राहा. निर्दोष पहा, शुद्धात्म्याला पहा. त्यामुळे तुमचे क्लेश समाप्त होतील आणि त्यांच्यासाठी प्रार्थना करा. शक्य असेल तर सत्संगात यावं, ज्ञान मिळवावं, त्यांना जीवनात शांती लाभेल. तोवर तुम्ही आपल्या समताभावात राहणं सुरू करा. 5 आज्ञांमध्ये राहिल्यामुळे समता नक्कीच मिळेल तुम्हाला. जय सच्चिदानंद. हॅलो हॅलो, अनिल कुमार. बोला. मला वेगळेपणाची जागृती समजत नाही. वेगळेपणातून तटस्थ कसं राहायचं ते कळत नाही. त्याचा उपयोग कसा करायचा? पण दोष दिसतात ना अनिल कुमारचे. हो, दिसतात. मग तिथेच अलिप्तपणा सुरू झाला. अनिल कुमारला सांगायचं, चल चुकलायस, माफी माग. का दोष बघतोयस दुसऱ्यांचे, माफी माग. का दुःख देतोस, माफी माग. बोला आणि अलिप्तपणा सुरू होईल. दोष करणारा अनिल भाई, अनिल कुमार, आणि तुम्ही शुद्धात्मा बघणारे, दोघंही वेगळे झाले. आता वेगळेपणाची इथूनच सुरुवात झाली. हळूहळू जास्तीची आवरणं समाप्त होतील. हा, बोलाचालीचा प्रयोगच वेगळेपणा सांगून जाईल. अनिल कुमारला सांगा की चुका नको करूस, माफी माग. पुन्हा पुन्हा असं व्हायला नको आहे, निश्चय कर, शक्ती माग. त्या वेगळेपणाच्या जागृतीची तोच उपाय आहे. प्रतिक्रमणाच्या वेळी वेगळं काहीच दिसत नाही. काही हरकत नाही, चुका तर वेगळ्या दिसतात की नाही. हो. तेच वेगळेपण आहे. नंतर अनिल कुमार माफी मागेल. नंतर म्हणेल, नाही तुम्ही चांगलं केलं, आता दुसऱ्या दोषांची माफी माग. मग तो दुसऱ्याचे माफी मागेल. मग तेही वेगळेपण झालं. अनिल कुमार चुकांची माफी मागणारा झाला. चला, हे चांगलं केलं तुम्ही, असं बोलायचं त्याच्याशी. तिसरं, आता त्या तिसऱ्या दोषांची माफी माग. चल 2-4 वेळा माफी माग. अशी माफी मागितली तर त्यावेळी माफी मागणारा अनिल कुमार आहे. तर वेगळेपण असं नसेल, पूर्ण झाल्यावर वेगळेपणा आणायचा. चल तू चांगलं केलंस, आता तिसऱ्यांदा कर, चौथ्यांदा कर. अशाने वेगळेपणा वाढेल. काय हो. जयचंद सिंग, मोहापासून कसं सुटायचं? कशाचा मोह आहे? पैसे कमावण्याचा आहे का? नाही, विषय पैसे- विकाराचा? पैसे तर कमवतोच आहे, खूपच चांगले. मग मोह व्यक्तीचा आहे का चीजवस्तूंचा आहे? बस व्यक्तींचा आहे.
व्यक्ती घरातल्या व्यक्तींचा. हो हो आता त्यात प्रथम ही करा सुधारणा. आपल्या मोहाने कोणालाही दुःख होऊ द्यायचं नाहीये. हो आणि दुसरी अशी सुधारणा करा, एखाद्या व्यक्तीकडून आपल्याला दुःख दिलं जात असेल हं. तर निर्दोष बघा, त्यामुळे आपला मोह जळून जातो. हं. दुःखांचा भोगवटा मोहास होतो. बरं बरं त्यावेळी वेगळेपणाची जागृती ठेवा. बरं मग मोहाचं सॉल्युशन अपेक्षा हळूहळू बाजूला करत जा. हं. अपेक्षा पूर्ण होत नाही तेव्हा दुःख होतं. हां. अपेक्षा बाजूला करा, म्हणा की झालं ते व्यवस्थित, कुणाचाही दोष नाहीये. हां. मग हळूहळू मोहही वितळून जाईल आणि आपला हिशोबही पूर्ण होईल ज्ञानामुळे. हो जय सच्चिदानंद. जय सच्चिदानंद. जय सच्चिदानंद. बोला. दर्शना, हां. मी 2011 मध्ये दिल्लीमध्ये ज्ञान घेतलं होतं. तेव्हापासून खूप शांती वाटते. मनात खूपच शांती आहे आणि खूप परिवर्तन आलंय जीवनात. पण अडालजला येण्याची खूपच इच्छा आहे. असं वाटतं की ज्या हिशोबाने एवढ्या वर्षापासून ज्ञान ऐकते त्या हिशोबाने परिवर्तन म्हणजे थोडं कमी वाटतंय मला. हां, हळूवार भावना ते ठेवा आणि शिबिरातला प्रोग्राम, शिबिर, हिंदी हां. शिबिर सुद्धा हा, होतात. शिबिर नाही अटेंड करू शकले, तीच अडचण हां, आहे. भावना ठेवायची. हम्म. आणि खूप सगळी शिबिरं तर लाईव्ह रिले होतात. अच्छा. की कनेक्ट आपला आहे किंवा दादा भगवान ॲप आहे हं. किंवा चॅनल आहे, अरियंत चॅनलवर, अशा कोणत्याही होय. चॅनलवर हा, हे नाही, सगळं टीव्हीवर प्रोग्राम मध्ये नक्की बघते. लाभ घ्या. आणि कधीतरी सगळ्या होय. ग्रुपने एकत्र मिळून असं यायचं होय. हरिद्वारहून. होय. आणि एक प्रश्न आहे. मी हरिद्वारला जेव्हा शिबिर झाले होते तिथून ना मी मूर्ती घेऊन आले होते सिमेंदर स्वामींची. आमची छोटीशी नात आहे आता 2-3 वर्षाची. ती मूर्ती सतत घेऊन खेळत असते. म्हणते मला द्या, तीच मूर्ती मला द्या. मग मी देते. तेव्हा एकदा मी दिल्लीहून आले होते. मुलाचा फोन आला की मूर्ती तिच्याकडून तुटली, खाली नाही, आता पाडली. तर काही त्यामुळे हरकत मला नाही. फारच नाही, नाही, फील नाही, होतंय. नाही. दुसरी छोटी मूर्ती घेऊन जा. अच्छा. मग ती प्लास्टिकची, म्हणजे अच्छा. मार्बलची, होय. ती पावडरची असते ना, ती तुटणारही नाही होय, आणि त्याचं होय. दर्शनही घ्यायचं. मुलीला मजाही होय. वाटेल. हां, आणि ती मग पूर्वभावातला हिशोब घेऊन आली आहे. होय, होय. त्या मूर्तीला चिकटवून डिंकाने, आपल्याकडच्या डिंकाने चिकटवून ठेवून द्या. ठीक आहे. दुसरी मूर्ती आपल्या घरी घेऊन यायची. ठीक आहे. जय सच्चिदानंद. अनुपम निगम, बोला. मी अनुपम निगम. आज मी माझ्या वडिलांच्या सांगण्यावरून पहिल्यांदा इथे आलोय. माझ्या वडिलांनी इथे ज्ञान घेतलेलं आहे. माझे सत्संगात मन लागत नाही आणि चूक काय किंवा बरोबर काय हे कसं ओळखायचं? हां, सतत येत राहा सत्संगामध्ये. एवढ्या हजारो लोकांना शांतता लाभली, तुम्हालाही लाभेल. येत राहा. आता 3 दिवस तरी नक्की या. इथे आलाच आहात तर चांगला लाभ घ्या. आतून शांती नक्कीच लाभेल. हां, आणि घरी टीव्हीवरही सत्संगाचा प्रोग्राम येतो. शिवाय थोडी काही पुस्तकं किंवा कॅसेट्स घेऊन जा. वडिलांबरोबर बसून घरात आरती, असीम जय जयकार थोडा करा, तर मग शांतता वाढेल. शांतीचा अनुभव नक्कीच येईल तुम्हाला, सुखाचा अंतरंगात. आणि हळूहळू समजही यायला लागेल. काय? जय संपर्कात सच्चिदानंद. राहा. प्रियांशी मौर्य दिल्लीहून. बोला. अ, जेव्हा कधी माझ्या मनात एखादा प्रश्न येतो, तुम्हाला विचारावं वाटतं, तेव्हा निरुमामा माझ्या स्वप्नात येऊन त्या प्रश्नाचं उत्तर देतात. मग काय हा फक्त माझ्या मनाचा भ्रम आहे की निरुमामा मला खरंच माझं मार्गदर्शन करतात? हां, निर्मा सूक्ष्म रूपात अगदी हजर असतात. ज्याची कुणाची काही भावना असेल तर त्वरित निर्मांचा संदेश मिळतोच मिळतो. म्हणजे भ्रम नाही आहे, सत्य आहे. निर्मा खूप लोकांना अनुभव आला आहे. सूक्ष्मात त्या हजर आहेत. त्यांच्या देहात नाही, दुसऱ्या देहाकरवी दादाजींचं काम करतातच आहेत. आणि प्रभावीपणे सगळ्यांच्या प्रश्नांचं उत्तर देऊन मोक्षमार्गावर आपल्याला पुढे घेऊनही जात आहेत. समजा आपण एखाद्या जीवाला पाण्यात मुंगी असेल किंवा माशी असते, ती मरणार असते. आपण तिला वाचवणार असतो, पण वाचवता वाचवता ती मरते. तर त्याचा दोष जर आपल्यावर येतो की तो दोष आपल्यावर नाही येणार? म्हणजे आपली भावना तर त्यांना वाचवण्याची होती. हां, वाचवण्याची होती तरी प्रियांशीला सांगायचं, प्रतिक्रमण कर. माझी इच्छा नव्हती, पण संयोगवश घडून गेलं, म्हणून प्रतिक्रमण करून घ्यायचं. होय. त्यामुळे मग दोष धुतले जातील. जय जय सच्चिदानंद. सच्चिदानंद.